धारावी तरुण महिलांना घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। शौचालयाच्या जागेवर अनधिकृत मदरसा उभारल्याचा जाब विचारल्यानं हा प्रकार घडलेला आहे असं कळतंय। पीडित कुटुंबाच्या भेटीला नितेश राणे सध्या पोहोचलेले आहेत। मारहाण झालेली आहे या भागातल्या कुटुंबियांना आणि शौचालयाच्या जागेवरती मदरसा का उभारला अशी याची विचारणा केल्यामुळे हा प्रकार घडल्याचं कळतंय। अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत। अजय, हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे? आपण जर पाहिलं तर शिवजयंतीला हा संपूर्ण प्रकार जो आहे तो धारावीतील बगीचा म्हणजेच खड्डा या भागात पडला आणि त्यानंतर इथलं वातावरण जे आहे ते तापलेलं आपल्याला त्यानंतर या दोन आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आली होती, पण त्यांना जामिनावर जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे। आता आज भाजपचे नेते नितेश राणे जे ते आज भेटीला आलेले आहेत। आपण जर पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे ती स्थानिकांनी किंवा मग हिंदू राष्ट्र असतील, RSSचे कार्यकर्ते असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, ते या ठिकाणी जे ते आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर घोषणाबाजी ज्या आहेत त्या जय श्रीराम जय श्रीरामाचा होताना पाहायला मिळतोय। तसेच हिंदू राष्ट्राच्या जे फलक आहे, झेंडे आहेत, तेही या ठिकाणी पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हिरवा रंग लावलेलं जे घर आहे पोपटी रंगाचं, त्याच घरावर जो आहे तो हल्ला झाला होता। राजेश कदम नावाचे व्यक्ती जे ते ह्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्यावरच हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबावरही हल्ला झाला होता आणि त्यानंतर येथील ज्या हिंदू संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि आज त्यातच भाजपचे जे नेते आणि आमदार नितेश राणे जे आहेत त्यांनी त्या कुटुंबाला जे ती भेट दिलेली आणि आता समोरचं जे घर आहे त्या घराच्या आतमध्ये नितेश राणे आणि हल्ला झालेल्या जे कुटुंब आहे त्यांच्या जे ती चर्चा सुरू आहे आणि नेमकं काय प्रकरण झालं याची संपूर्ण तपशील जे ते नितेश राणे घेतला जातो।